अजिबात गांभीर्य नाही. ज्या पद्धतीनं काल लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे काही सदस्य हे मूळ विषयाला बगल देऊन पंडित नेहरू, इंदिराजी, मागचं सरकार याच्यावरच टिवल्या बावल्या करत होते, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण पेपर फुटीच्या विरोधामध्ये कडक कायदा आणला असं आपण जाहीर केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी एक टास्क फोर्स आपण स्थापन केलं, त्याच्यावर चर्चा सुरू आहे पार्लमेंटला. आणि बदनामी कोणाची करताय तर पंडित नेहरूंची, इंदिरा गांधींची, काँग्रेसची. पण काल त्यांना प्रियंका गांधींनी उत्तम उत्तर दिलं. आणि आज जे तुम्ही म्हणताय देशाचं लक्ष हे राहुल गांधींच्या भाषणाकडे लागून राहिलेलं आहे. आज राहुल गांधी आज बोलतील आणि मला असं वाटतं की त्यानंतर जे काल संसदेमध्ये काही उद्योग करत होते त्यांना चांगलं उत्तर दिलं जाईल. नीटचे पेपर फुटत असताना महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून सातत्यानं पेपर फुटीची गळती सुरू आहे. MPSC असेल, औषध निरीक्षक असतील, त्याच्या आधी TETचे पेपर फुटले. त्याच्यानंतर आजच पुण्यामध्ये बोगस डिग्रीचं स्कॅम समोर आलेलं आहे. विद्यापीठातून मार्कशीटचा घोटाळा समोर आला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, आणि आज मी एक ट्विट केला असेल, आपण पाहिला असेल, शाळांना मंजुरी देताना संस्था चालकांना ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं आहे. मुळात 2000 शाळा बंद पडलेल्या आहेत महाराष्ट्रात, आणि नवीन शाळांच्या मंजुरीसाठी संस्था चालकांना प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागत आहे. प्रत्येक टेबलावर मंजुरीचा कागद, इरादा पत्राचा कागद, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मी दिले आहेत. कशा पद्धतीने या शिक्षणाची अव्यवस्था या महाराष्ट्रात, जे सगळ्यात मोठं शिक्षणाचं आदर्श केंद्र होतं, तिथे सुरू आहे. आणि देवेंद्र फडणवीस काय करतात? काय करतायत? काय जंत्रमंतरला आंदोलन झालं की शिव्या घाला, आम्ही काय टीका केली का, आम्हाला वेडवाकडं बोला. अहो तुम्ही काय करताय? महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे पूर्ण रसातळाला गेलं आहे त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात, आणि केंद्रामध्ये मोदी आणि शहा आहेत. तुम्ही मुद्द्याचं बोला, मेरिटवर बोला, आणि मग आमच्यावर टीका करा विरोधकाला. आमचं कामच आहे तुम्हाला आरसा दाखवणं. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा एक अराजकता माजली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सर, तुम्ही जे ट्विट केले त्या ट्विटमध्ये तुम्ही असं म्हटलं की मी व्हिडिओही याची समोर देणार. हो, नक्की देणार. पुरावे तुमच्याकडे आहेत आणि येत आहेत, आत्ता येतील, ते सुरू आहे, ऑन द वे. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यामध्ये पेपर फुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत आणि शाळांच्या मंजुरीपर्यंत फक्त पैशांचाच खेळ सुरू आहे. काय मुलांनी कसं शिकायचं, शाळा कशा चालवायच्या, संस्था चालकांनी काय करायचं, निधी शाळा बंद पडत आहेत, आणि शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रुपये घेतले जात आहेत. हो, पण ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण बाह्य कामं शिक्षकांना दिली जात आहेत. तुम्ही SIR साठी नवीन रिक्रुटमेंट करा. त्या काळापुरती खूप बेरोजगार मुलं आहेत, शिकलेले आहेत. तुम्ही शाळा बंद पाडून SIRची कामं देत आहे. शिक्षकांना तुम्ही कोणती कामं देत आहे? दारोदार फिरवताय. अनेक शिक्षक आजारी असतात, अनेक महिला शिक्षिका आजारी आहेत. तुम्ही त्यांना 5-5, 6-6 मजले चढायला लावता, गल्लीबोळ फिरायला लावता. शिकवणार कधी मुलांना? मुंबईमध्ये 6 महिन्यापूर्वी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या होत्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी. आता त्या बदलून तिथे इनोवा घेण्याचा प्रस्ताव लगेच मांडण्यात आला 6 महिन्याचा. मी आज ही बातमी पाहिलेली आहे. हे कसं असतं की जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10-10, 15-15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना,
तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच. काय गाड्यांचे ताफे चालले आहेत बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी सीएमचा ताफा. BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहेत. सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही. त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिल्या, झालं काय आता पैसा लुटीचाच पैसा आहे. पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या, जनतेच्या तिजोरीला हात घालता. व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास या बाबी येत नाहीत का? तुम्ही जे आरोप करतात किंवा त्यांचा मी आरोप करत नाहीये, मी आरोप कधीच करत नाही. मी आत्ता या क्षणी माझ्याकडे आलेली माहिती समोर ठेवली आहे. तर तुम्हाला असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांचा देखील समावेश आहे? हे मुख्यमंत्र्यांनी पाहायचं आहे. जर मी आता त्यांच्यावर काही बोललो तर तो आरोप ठरेल. माझ्याकडे माहिती आली काही पीडित संस्था चालकांची, त्यांचा छळ झाला.